हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त मसालेदार आणि चविष्ट असा मासवडी रस्सा. तर मासवडीसाठी लागणारा जो मसाला आहे, म्हणजे आतलं जे सारण आहे, त्याच्यासाठी इथं अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं, पाव वाटी तीळ, 2 चमचे खसखस, 1 मोठा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, गरम मसाला, 2 मोठे आकाराचे कांदे, लसूण आणि कोथिंबीर. आता हे जे ड्राय मसाले आहेत ते सगळे एक एक करून भाजून घ्यायचे. आता हे सगळे ड्राय जिन्नस जे आहेत ते भाजून घेताना गॅस एकदम मोठा किंवा एकदम स्लो ठेवायचा नाही. मीडियम हीटवर आपण हे भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला शेंगदाणे असे गव्हाळ भाजून घ्यायचे, जास्त काळपट करायचे नाही आहेत. त्यानंतर तीळ भाजून घ्यायची. तीळ तव्यात टाकल्या टाकल्या डान्स करायला लागतात, कारण मी याच्यामध्ये तेल म्हणजे भाजताना तेल टाकलेलं नाही आहे. तुम्ही थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाकून भाजू शकता. याच्यामध्ये तिळामध्येच थोडीशी खसखस टाकून, म्हणजे तीळ आणि खसखस एकत्र भाजून घ्यायचं. थोडंसं तीळ भाजत आलं की मग खसखस टाकायची, जेणेकरून दोन्ही पण छान भाजलं जाईल. आता थोडंसं लाल कलर येईपर्यंत भाजायचं आणि तीळ पण त्याच्या शेंगदाण्यामध्ये काढून घ्यायचं. आता खोबऱ्याचा किस भाजून घेऊया. खोबऱ्याचा किस पण थोडासा लाल कलर येईपर्यंत छान खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच डिशमध्ये हे सगळे ड्राय पदार्थ भाजले की काढून घ्यायचे. आता याच्यानंतर धणे आणि जिरे आणि धणे थोडेसे लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. धणे आणि जिऱ्याचा छान खमंग असा सुवास येतो, तोपर्यंत हे भाजायचे. धणे आणि जिरे भाजत आले की त्याच्यामध्येच गरम मसाला टाकायचा. गरम मसाल्यामध्ये मी इथं हिरवी वेलची 2 घेतलेली आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे घेतलेले आहेत. आता हे छान भाजून घ्यायचं आणि सगळं एकत्र हे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं. आता कांदा आणि जो लसूण घेतलेला आहे, तर तो कांदा पण आपण छान भाजून घेणार आहोत. म्हणजे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे तांबूसर कलर येईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे. त्याचं पूर्ण पाणी आपल्याला संपू द्यायचं आहे. छान लाल कलर येईपर्यंत कांदा भाजायचा. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. आता हे जे मसाले आपण भाजलेले आहेत, ड्राय मसाला आणि हा ओला कांदा जो आहे तो भाजलेला आहे, तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. थंड झाल्यानंतर हे दोन्ही पण सेपरेट आपण वाटून घेणार आहोत. आता इथं बघू शकता तुम्ही, ड्राय मसाले आणि कांदा कोथिंबीर जे आपण भाजून घेतलेले ते छान पूर्णपणे थंड झालेले आहे. आता ड्राय मसाले एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे. त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट टाकायचं. आता हे मसालेदार पदार्थ आहे हा, तर थोडासा झणझणीत होतो. तर तसाच हा पदार्थ छान लागतो, कारण याच्यामध्ये आपण गरम मसाला पण वापरला आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता. आता अशा पद्धतीने छान मसाला हा बारीक वाटून घ्यायचा आणि त्यानंतर भाजलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं. आता ड्राय मसाल्यामध्ये ओल्या म्हणजे कांद्याचं ते जे वाटण आहे ते मिक्स करून छान हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचे. हे झालं आपलं जे मासवडीमध्ये जे सारण भरलेलं असतं त्याचं हे सारण तयार होतं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ज्यावेळेस मसाला मी वाटत होते त्यावेळेस मी चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सारण बाजूला ठेवून आपण पाटवडीबरोबर जो रस्सा लागणार आहे त्या रश्श्याचा मसाला काढून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथं 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा कांदा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं, म्हणजे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. खोबऱ्याचा किस घेतला की तो पटकन भाजला जातो. आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. हे छान असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये अद्रक, कोथिंबीर हे टाकून छान मसाला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. नेहमी वाटण करत असताना काय करायचं, सुरुवातीला तसंच वाटायचं आणि नंतर पाणी टाकून वाटायचं, जेणेकरून मसाला आपला छान बारीक वाटला जातो. आता पातेल्यामध्ये छान तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून आपण वाटलेला मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे चटणी टाकलेली आहे. चटणीचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे. जास्त तिखट खात नसाल तर तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकायची. आता हा मसाला इतका छान म्हणजे मीडियम हीटवर परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे त्याला. अशा पद्धतीने हा मसाला परतून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. नंतर 2 ग्लास पाणी टाकून छान मीडियम हीटवर आमटी उकळू द्यायची. 5 ते 10 मिनटं आपण याला उकळू देणार आहोत, म्हणजे जेणेकरून छान तळी सुटेल त्याला. आता आमटी उकळत ठेवून आपण इथं मासवडीची तयारी करून घेऊया. मासवडी करण्यासाठी मी इथं कढईमध्ये अर्धा पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरवा मसाला टाकायचा. हिरवा मसाल्यामध्ये मी 2 हिरवी मिरची, जिरं, 2 ते 3 पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असा हिरवा मसाला टाकून हे छान परतून घ्यायचं. आणि त्यानंतर 2 वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच वाटीने मी बेसन पीठ मोजून घेणार आहे. 2 वाटी पाणी टाकलं की 1.5 वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची याला. म्हणजे थोडंसं उकळी यायला सुरुवात झाली की आपण जे बेसन पीठ घेणार आहोत 1.5 वाटी बेसन पीठ छान चाळून घ्यायचं, जेणेकरून याच्यात गाठी होणार नाहीत. आता थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की गॅस स्लो करायचा आणि हे बेसन टाकून टाकत छान हलवून घ्यायचं. म्हणजे पटपट हलवून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. आणि गॅस स्लोच ठेवायचा, म्हणजे पटकन ते शिजल्या जाणार नाही. गॅस स्लोच ठेवून बेसन पीठ छान पाण्यात मिक्स करून घ्यायचं. एकसारखं असं गाठी फोडत हे छान मिक्स करून घ्यायचं. ज्यावेळेस हे पिठलं आहे, म्हणजे आपलं पिठलं तयार होणार, अशा पद्धतीने पाणी सुकलं जाणार, त्यावेळेस 1-2 मिनटं फक्त गॅस स्लो करून झाकण मारून ठेवायचं. म्हणजे त्याला छान बेसनला वाफ लागेल आणि पिठलं आपलं तयार होईल. आता इथं गरम असतानाच मी इथं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. थोडासा भिजवून घ्यायचा, भिजवून पाणी पिळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला जी वडी तयार करायची ती छान आपल्याला वळता येईल. इथं गरम म्हणजे थोडंसं कोमट आहे बेसन हे, तर तेच मी त्या कापडावर ओतले. पोळपाटावर ते कापड ठेवून त्याच्यावर ओतून घ्यायचं आणि छान तेलाच्या हाताने किंवा पाण्याच्या गार थंड पाण्यात हात घालून तुम्ही हे छान एकसारखं पसरून घ्यायचं. इथं बघू शकता तुम्ही, जास्त जाड किंवा जास्त पातळ लेअर करायची नाही, जेणेकरून ते तुटणार नाही. आणि आपण जो याच्यासाठी सारण केलं होतं, मसाला केला होता, तो याच्यावर एकसारखा पसरवून घ्यायचा. आणि एक लक्षात ठेवायचं की पिठलं आपलं गरम असतानाच हे पसरून घ्यायचं, कारण ज्यावेळेस ते थंड होईल तेव्हा ते एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते, त्याची वडी बनणार नाही किंवा ते पसरून आपल्याला अशी पोळी जी बनवायची तसं होणार नाही. आता एकसारखे आपण सारण पसरून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता, हलक्या हाताने त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा. कापड जसं जसं म्हणजे सरकवत ते रोल तयार करून घ्यायचा, जेणेकरून ती अशी सुरळीसारखी तयार होईल आपली. आणि हाताच्या साह्याने प्रेस करत त्याला पसरवून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी पसरवते त्याला. अशा पद्धतीने ट्रायंगल शेप आपल्याला एक प्रकारे द्यायचा आहे त्याला, म्हणजे जेणेकरून आतमध्ये मसाला भरला जाईल. आणि तुम्हाला जर वाटलं की साईडने आपला मसाला निघतोय, तर थोडासा प्रेस करून त्याला तुम्ही मसाला आतमध्ये दाबून परत त्याला थोडंसं हाताच्या साह्याने पसरून घेऊ शकता. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान परत हाताच्या साह्याने दाबून घ्यायच्या. आता थंड झाल्यानंतर याच्या एकसारख्या छान वड्या पाडायच्या आणि आपण जो रस्सा केला आहे त्याच्याबरोबर गरमागरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. नक्की ट्राय करून बघा मासवडी रस्सा, आणि आवडल्यास कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.